गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. जग जिंकायला निघालेला सिकंदर भलताच जोशात होता. जगज्जेता झाल्याशिवाय उसंतच घ्यायची नाही हा त्याचा निर्धार दिवसेंदिवस अधिकच प्रबळ होत होता. या मोहिमेतच त्याचा मुक्काम एकदा अशा गावात पडला तर आधी दुष्काळानं आणि नंतर महापुरानं थैमान घातलं होतं आणि सर्व पिकं नष्ट केली होती. लोक धान्याच्या दाण्या जाण्यासाठी दाही दिशांत वणवणत होते. तर दुपारी भोजनाच्या वेळी भुकेनं कासावी झालेला सिकंदर आदाशीपणाने जेवणाच्या थाळीची वाट बघत होता. मात्र भोजनाऐवजी नगरप्रमुखानं गावातल्या बायकांकडून जबरदस्तीने मिळवलेले दागिने सिकंदरला पेश केले. ते बघून संतापाने सिकंदर किंचाळला. अरे मूर्खा, सोन्यानं माणसाची भूक भागते का? मला खूप भूक लागली आणि मला भाकरी हवी आहे, भाकरी. यावर नगरप्रमुख मान खाली घालून म्हणाला, सम्राट महोदय, इथली पिकं नष्ट झाल्याने आमच्या गावात अन्नधान्याचा एकही दाना नाहीये, एकही कण नाहीये. आम्हीच कसेबसे जंगली झाडाची पानं आणि गवत खाऊन पोट भरत आहोत. हे पाहून सिकंदर अंतर्मुख झाला. त्याला समजलं की विश्वविजयापेक्षाही भाकरी अधिक महत्त्वाची आहे. अशाच नवनवीन स्टोरीजसाठी द स्टोरी या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.